नमस्कार. राजकीय रणभूमीवर आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घोषणा होतात, अनेक आश्वासनं दिली जातात, पण काही घोषणा अशा असतात की ज्या थेट लाखो कुटुंबाच्या आयुष्याशी जोडलेल्या असतात. आजही विषय तसाच आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठे बदल जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत काही महत्त्वाच्या अटी शिथिल करण्याची आणि योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केली आहे. सरकारचा दावा आहे की यामुळे पूर्वी पात्र नसलेले अनेक शेतकरी आता लाभाच्या कक्षेत येऊ शकतील. मात्र या घोषणेनंतर सर्वात मोठा प्रश्न असा उभा राहतो की नेमका फायदा कोणाला होणार आहे. हा निर्णय प्रत्यक्षात किती मोठा आहे आणि हा निर्णय आर्थिक गरजेतून घेतला गेला की राजकीय दबावामुळे? या सर्व प्रश्नांचा शांतपणे आणि तथ्यांच्या आधारावरती विचार करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम पार्श्वभूमी समजून घेऊया. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी हा नवीन विषय नाही. गेल्या अनेक वर्षात विविध सरकारांनी वेगवेगळ्या नावांनी कर्जमाफी योजना जाहीर केल्या. प्रत्येक योजनेसोबत काही अटी होत्या आणि त्या अटींमुळे अनेक शेतकरी पात्र ठरत होते, तर अनेकांना लाभ मिळतच नव्हता. यामुळे प्रत्येक कर्जमाफीसोबत वादही निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलीकडेच नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यानंतर विविध आमदार, शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी काही अटींवरती आक्षेप घेतला. विशेषतः पात्रतेच्या निकषामुळं अनेक शेतकरी वगळले जात असल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर सरकारने या अटींचा फेरविचार केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाचे बदल जाहीर केले. सरकारने 2 लाखांच्या थकबाकीशी संबंधित पात्रतेवर एक महत्त्वाची अट हटवल्याचे, तसेच पूर्वीच्या लाभार्थ्यांसाठीही मदत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र येथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. सोशल मीडियावरील आणि काही ठिकाणी असा दावा केला जातोय की आता प्रत्येक शेतकऱ्याचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार हा दावा अचूक नाहीये. सरकारने योजना आणि पात्रतेच्या अटींमध्ये बदल केलेत, परंतु सर्व शेतकऱ्यांना आपोआपच 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे असं सरकारने घोषित केलेलं नाही. पात्रता आणि योजनेचे नियम आणि संबंधित श्रेणी यावरती लाभ अवलंबून राहणार आहे. सरकारच्या दृष्टीने पाहिल्यास हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफीपैकी एक म्हणलेले आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की पूर्वीच्या काही अटींमुळं आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत होते. त्या पार्श्वभूमीवर पात्रतेतील बदल करून अधिक व्यापक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु विरोधी पक्षांचं मत वेगळं आहे. काँग्रेससह काही विरोधी नेत्यांनी सरकारवरती आरोप केला आहे की केवळ घोषणा करून उपयोग नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत ही योजना प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही अशी शंका व्यक्त केली आहे. हा विरोधकांचा आरोप आहे, तो सिद्ध झालेला निष्कर्ष नाही. आता या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहूया. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील मतदारसंख्या मोठी आहे. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी कायमच राहिलेल्या आहेत. त्यामुळं कर्जमाफीसारखा निर्णय हा केवळ आर्थिक राहत नसून तो राजकीय संदेशही असतो. सरकारसाठी हा निर्णय ग्रामीण मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. दुसरीकडे विरोधक याच निर्णयाच्या अंमलबजावणीवरती प्रश्न उपस्थित करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पावरती होणारा परिणाम. काही आठवड्यापूर्वीच मंत्रिमंडळाने सुमारे 36,585 कोटीच्या कर्जमाफी योजनेला मंजुरी दिल्याचं जाहीर केलं. इतक्या मोठ्या आर्थिक पॅकेजमुळं राज्याच्या तिजोरीवरती मोठा भार येणार आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. सरकारचं म्हणणं आहे की हा खर्च शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक आहे. इतिहासाकडे पाहिल्यास महाराष्ट्रात 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतरही विविध स्वरूपातील कर्जमाफी योजना राबवल्या गेल्या. मात्र प्रत्येक वेळी अंमलबजावणी, पात्रता, बँकांची प्रक्रिया आणि लाभार्थ्यांची यादी याच मुद्द्यावरती वाद निर्माण झाले. आजच्या योजनेचे यशही केवळ घोषणांवरती नाही तर अंमलबजावणीवरती ठरणार आहे.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पुढे काय? सरकारच्या पात्रतेतील अटी शिथिल केल्या गेल्या असतील तर प्रत्येक लाभार्थ्याची यादी बँकांमार्फत प्रक्रिया, निधीचं वितरण आणि वेळेत अंमलबजावणी हे पुढील काही आठवड्यात सर्वाधिक महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. जर लाभ वेळेत पोहोचला तर सरकारला ग्रामीण भागात राजकीय फायदा मिळू शकतो, पण जर प्रक्रिया विलंबली किंवा मोठ्या संख्येनं शेतकरी पुन्हा वंचित राहिले तर विरोधकांना सरकारवरती टीका करण्याची संधी मिळेल. म्हणून आजची ही घोषणा अंतिम टप्पा नाही, तर उलट ती नव्या टप्प्याची सुरुवात आहे. घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ यामध्ये मोठे अंतर असते. त्या अंतरावरच या निर्णयाची यश किंवा अपयश ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहता 2 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिली म्हणजे सरकारने खरोखरच काही महत्त्वाच्या अटी शिथिल करून योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय का? दुसरी म्हणजे या निर्णयाचा अंतिम परिणाम अंमलबजावणीनंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही बाजूचा विजय किंवा अपयश आजच निश्चित झाल्याचं म्हणणं योग्य ठरणार नाही. राजकीय रणभूमीसोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.